ग्रीष्म ऋतूमध्ये आपल्या शरीराची उष्णता खूप वाढत असते आणि ही उष्णता कमी करण्यासाठी किंवा आपल्या शरीराचं टेम्परेचर बॅलन्स करण्यासाठी आपण वेगवेगळे घरगुती उपाय करत असतो। या उपायांमध्ये एक पारंपरिक चालत आलेला उपाय म्हणजे गोंदकतिरा। तर हा गोंदकतिरा नेमका काय प्रकार आहे आणि हा कसा घ्यायचा आणि ह्याचा आपल्या शरीराला काय फायदा होतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर अमृता हमिने आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण गोंदकतिराबद्दल जाणून घेऊया। गोंदकतिरा हा एक नैसर्गिक प्रकारचा गोंद आहे। ॲस्ट्रागॅलस नावाच्या वनस्पतीपासून हा गोंद काढला जातो आणि त्याचा औषधी म्हणून उपयोग केला जातो। तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला गारवा देण्यासाठी या गोंदकतिऱ्याचा वापर फार मोठ्या प्रमाणावर पूर्वीपासूनच करत आलेले आहेत लोक। तर गोंदकतिरा हा गोंद आणि गोंदकतिरा ह्याच्यामध्ये थोडासा फरक आहे। जो आपण गोंद वापरतो, जो बबूळचा गोंद असतो, तो आपण हिवाळ्यात खातो कारण तो उष्ण असतो आणि तो पण शरीराला हाडांना मजबूती देणारा आहे। पण गोंदकतिरा हा थंड आहे, त्याच्यामुळे हा आपण उन्हाळ्यात सेवन करतो। गोंदकतिरामध्ये सुद्धा कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस हे तत्व सापडतात। त्याच्यामुळे गोंदकतिरा गर्भिणींना आणि स्तनपान करणाऱ्या मातांना सुद्धा दिला जातो। तसंच उन्हाळ्यामध्ये शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी गोंदकतिराचा फार मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो। बबूळचा गोंद आणि गोंदकतिरामध्ये थोडासा फरक आहे। तर बबूळचा गोंद जो असतो तो पाण्यामध्ये विरघळतो, पण हा जो गोंदकतिरा असतो तो पाण्यात घातल्यानंतर जेली सारखा फुगतो आणि त्याच्यामुळे हा गोंदकतिरा कच्चा खाल्ला जात नाही। कच्चा जर आपण हा खाल्ला तर हा पोटात जाऊन फुगू शकतो आणि मग तुम्हाला पोट जड वाटणं, पोटाला फुगारा वाटणं असे त्रास होण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे गोंदकतिरा हा नेहमी पाण्यात भिजवून तो फुगला की मग तो जेलीसारखा झाला की त्याचा वापर आपण करायचा। तर हा गोंदकतिरा जेलीसारखा फुगल्यानंतर दिवसभरामध्ये 2 ते 3 चमचे तुम्ही घेऊ शकता। याचा वापर तुम्ही सरबतामध्ये, दह्यामध्ये, ताकामध्ये, खिरींमध्ये सुद्धा करू शकता। तुम्हाला जो स्वाद आवडत असेल तसा त्यामध्ये तुम्ही हा घालू शकता, कारण गोंदकतिऱ्याला स्वतःचा कुठलाही स्वाद नसतो। त्याच्यामुळे तुम्ही एखाद्या सरबतामध्ये जर टाकून हा घेतला तर ते तुम्हाला जास्ती स्वादिष्ट लागेल। गोंदकतिरामध्ये फायबर खूप प्रमाणात आहे, त्याच्यामुळे गोंदकतिरा जर आपण घेतला तर आपल्याला कॉन्स्टिपेशन होत नाही, आपलं शरीर हायड्रेट राहतं आणि आपली त्वचा सुद्धा उत्तम राहते, त्वचेचं आरोग्य सुधारतं। कारण ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स पण भरपूर प्रमाणात आहे, व्हिटॅमिन सी सुद्धा आहे। असा हा बहुगुणी गोंदकतिरा तुम्ही उन्हाळ्यामध्ये नक्की वापरा, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल। आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला एका कुठल्या विषयावर माहिती हवी असेल तर तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। त्यावर व्हिडिओ बनवून तुम्हाला त्याची माहिती नक्की दिल्या जाईल। आमच्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।